मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत हा रविवारच्याच दुसऱ्या ब्लॉगमध्ये। आज खूप दिवसांनी आम्ही बाहेर पडतो फिराक म्हणून। म्हणजे ही गोष्ट व्हिडिओ करूक लागल्यानंतर कळाला की आतापर्यंत जी लोक व्हिडिओ करतात त्यांच्यासाठी हा काही इझी नाही हा। बिकॉज खूप डोक्यात टेन्शन असतं की अरे काय दाखवू असं सारख्या होत असतात। बिकॉज कोणीतरी अपेक्षेनं आपल्याकडे बघत असतं आणि आपण जर त्यांचं वेळ फुकट घालवलं तर काहीच फायदा नसता। तिकडे सनसेट झालं पण थोडंसं चुकलं, बट मी नेक्स्ट टाइम दाखवीन। बिकॉज आज पाऊस नाही हा, त्यामुळे आज सनसेट दिसलो। इकडे सध्या लवकर काळोख होता, म्हणजे आता ह्याच्या पुढे लवकरच काळोख होतो, नाहीतर रात्री 8:30 पावणे 9 वाजता वगैरे सनसेट व्हायचो आणि ती छान किरणा म्हणजे तेव्हा दिसायची। आता लवकर काळोख पडता हा। आणि आज आमका बाहेर पडायला लेट झालं बिकॉज बिग बॉस इफेक्ट माका विकेंडचं वार बघूच होतो आणि तो मला बघून मिळालं नव्हतं। बिकॉज आधी आम्ही सिरीज बघत होतो आणि त्यानंतर विकेंडचा वार बघून झाला, विकेंडचा वार सॉरी भाऊचा धक्का, कारण मराठी आहे ना भाऊचा धक्का। त्या बघून झाल्यानंतर मग असा डिसाईड केला की चल काहीतरी जाऊन येऊया, बिकॉज आजचो व्हिडिओ एक होईल, कारण काल पण मी व्हिडिओ पोस्ट करूक नव्हतं त्यामुळे। तर आता आम्ही जातो बॅटलशिप बघण्यासाठी। म्हणजे ॲक्च्युली मी असंच पटकन आम्ही तिकडनं पास होत होतो आणि तेव्हा बघितलेलं आहे। तेव्हा मी राजला म्हटलेलं आहे की एक दिवस आपण त्या बघूक जाऊयात म्हणून। तर आज कदाचित तो येऊ गेलो, पण माहीत नाही तिकडे जाऊन पुढे काय कसा, बिकॉज राज पण कधी तिकडे जाऊ नाही हा, त्यांनी पण लांबूनच बघितलं ना। तर आत्ता आम्ही तिकडे जातो आणि वाटेत ना बरेच गोष्टी असे काही असं जिकडे त्यांची गव्हर्नमेंट ऑफिस वगैरे असेल, तर ती जर माका दाखवूक मिळाली तर ती पण मी दाखवीन। बिकॉज आता एक्झॅक्ट माहीत नाही, कारण की त्यांनी पण मॅप लावला ना, कारण हे रस्ते आपल्या रोजच्या वावरातले नसले की थोडा नवीन जागेत असताना तर होतच, आणि तो रोड काय आमच्यासाठी रेग्युलर वालो नाही हा, म्हणजे आमचं तिकडे येणं जाणं काहीच होत नसता। तर आज आम्ही खूप दिवसांनी तिकडे जातो, माझं SSN झाल्यानंतर। तर दाखवते तुमका वाटेत काय आणि कसा। ह्या साईडला तर अजून झाडांचे कलर चेंज नाही होत, त्यामुळे इकडे काय तेवढा नाही दाखवू शकत आहे, कारण सध्या स्टार्टिंग हळूहळू सगळा असा छान रंगीबेरंगी होत आला हा, तेव्हा तर तुमका बघूक मिळातच। बट आत्ता मी जा दाखवणं शक्य आहे तेवढा मी दाखवीन तुमका। आम्ही ऑलमोस्ट इकडे पोहोचलो, पण यांचे वेदर रिपोर्ट इतके म्हणजे ॲक्युरेट असतात ना की अमुक वेळे पाऊस पडतलो तर पडतलोच, पण ह्या न बघता आम्ही बाहेर पडलो आणि ह्यांनी सुद्धा बघूक नाही, त्यामुळे जस्ट पोचत येता पाऊस इलो। आणि दुसरी गोष्ट ही की आम्ही आमच्या नेहमीच्या वाटेने येऊक नाही। राज आत्ता हसता, पण एका पॉईंटला असं झालेलं आहे की नाही आता आपण जाऊयात, बिकॉज पाऊस पण येतं। आता पाऊस बारीक हा, पण वाढलो तर आमका भिजून जाऊचा लागताला। त्यांनी तरी कॅब घातला आणि मी पण काय येताना बघूक नाही वेदर रिपोर्ट, कारण माझ्या फोनवर पण येता आणि तो न बघताच इलो। आणि दुसरी गोष्ट तिकडे आज जाऊन आत्ता आमका बघूक मिळायचं नाही, बिकॉज इकडे एंट्री फी असा आणि त्या सगळा बंदही झाला, त्यामुळे आता तुमका जस्ट बाहेरून दाखवतोय। पण हा जेव्हा कधी जाऊ आम्ही आतमध्ये तेव्हा पण मी तुमचं सगळं शेअर करीन। पाऊस इलो म्हणून आम्ही पुन्हा गाडी दिलो आणि आता पाऊस थोडं थांबलो हा। ह्या पार्क क्लोज झाला हा, कदाचित आता पाऊस चालू होतलो हा आणि थंडी स्टार्ट होतली आहे, त्यामुळे कदाचित हा बंद झाला। त्यामुळे जेव्हा आम्ही नंतर येऊ तेव्हा पुन्हा एकदा दाखवीन, पण आत्ता तुमका ती शिप दाखवतोय ज्याची स्टोरी आत्ता सध्या माहीत नाही हा, बट मी चेक करतो खय असा लिहिलेला असं तर, आणि मी त्या तुमच्यावर शेअर करीन। सध्या तुमका इकडचे फक्त हे बोट दाखवतात। ही एक शिप हा, इकडे 2 शिप असत, ही एक हा, ही दुसऱ्या शिपपेक्षा बऱ्यापैकी मोठी हा आणि
माझ्याकडनं हे एवढाच होता. आणि त्याच्या बाजूकच ही दुसरी एक हा 850 असं लिहिलेली होती. असे हे 2 शिप आहेत. बाकी तो ह्यो त्यांचो पार्क एरिया हा, म्हणजे ॲक्च्युली हा पार्क हा. तर मंडळी आता तुम्ही बॅटलशिप बघितला असाल. म्हणजे हे 2 शिप असतात इकडे, जी लढाऊ जहाजा त्यांनी खूप म्हणजे असं त्यांचं जतन करून ठेवलेलं, खूप सांभाळून ठेवलेली आहे. त्याच्यासाठीचं मेंटेनन्स वगैरे हे सगळे गोष्टी ते मॅनेज करतात. आणि त्याच्यासाठी एंट्री फी पण हा आमच्या आतमध्ये बोग जायचं असं तर बिकॉज त्या मेंटेनन्ससाठी बरा पडत ह्या दृष्टीने त्यांनी केलेला हा. आणि ह्या लोकांची हीच गोष्ट चांगली आहे की बरेचशा गोष्टी इकडे असतात जे ऐतिहासिक गोष्टी आहेत आणि ते त्यांनी खूप सांभाळून ठेवलेले आहेत. आणि आपल्याकडे सुद्धा असतात ऑफकोर्स, आपल्याकडे नाही असं नाही. आज थंडी खूप हा, थोडंसं पाऊसही पडता बारीक बारीक, त्यामुळे आज मी तुमका एवढाच दाखवू शकले आहे. आणि सॉरी पण ह्या पार्क बंद झाला हा, म्हणजे ह्या सीझन नंतर ह्या कदाचित बंद करत असतील म्हणून जिकडे तिकडे पार्क क्लोजचे बोर्ड लावले आहेत. त्यामुळे यावेळेस तर मी तुमका नाही दाखवू शकणे. पण हा नंतर जेव्हा एप्रिल मे च्या नंतर चालू होईल तेव्हा मी हा तुमका नक्की दाखवेन आणि तेव्हा मी तुमच्यावर शेअर करेन. आमका वाटलेलं हा अजून चालू असताना म्हणून आज आम्ही इलेलो, कारण आज थोडंसं वेळ होतो आणि ह्या व्हिडिओसाठी म्हणून आम्ही घरातूनही बाहेर पडलेलो. तर चला आजच्या पुरता एवढाच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.